नमस्कार मित्रांनो, आज माझ्या 40 वर्षाच्या प्रॅक्टिसच्या अनुभवातून तुम्हाला एक गोष्ट सांगतो की बरीच स्त्रिया हे आपल्या पार्टनरला प्रॉपरली उत्तेजित करत नाही, कारण की त्यांना असं वाटत असतं की हे काम फक्त पुरुषाचं आहे आणि पुरुषानेच पुढाकार घ्यायला पाहिजे असं त्यांच्या मनामध्ये पक्क बसलेलं असतं। त्यांना ॲग्रेसिव्हनेस त्यांचा कमी असतो आणि त्याच्यामुळे कुठे ना कुठे आपल्या लैंगिक आयुष्यामध्ये पुरुषांना काही ना काही अडचणीला सामना करावा लागतो। त्याचविषयी आज मी तुम्हाला थोडक्यात माहिती देत आहे। मित्रांनो, मी आहे डॉक्टर उमेश। ॲज अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून मी तुम्हाला सातत्याने सायंटिफिक इन्फॉर्मेशन आणि काउन्सिलिंग करण्याचा प्रयत्न करीत आहे। तर मित्रांनो, खरोखर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, जेणेकरून आपल्या मित्रांना पण याच्याबद्दल काही ना काही नॉलेज मिळालं पाहिजे। तर मित्रांनो, बरीच माझ्याकडे आता पेशंट येतात। आजपर्यंत मी 10 लाखाच्या वर रुग्णांना मी एक्झामिनेशन केलेलं आहे, त्यांना काउन्सिलिंग केलेलं आहे, त्यांना प्रॉपर गाईडलाईन केलेली आहे। पण मला एक आढळलं की यांच्या ज्या स्त्रिया असतात किंवा यांचे जे पार्टनर असतात हे फक्त लेझी असतात आणि इनॲक्टिव्ह असतात आणि त्यांचं सेक्शुअल ॲक्टिव्हिटीमध्ये त्यांचा इंटरेस्ट कमी असतो। त्याच्यापेक्षा त्यांचा इंटरेस्ट घरगुती कामामध्ये किंवा घरगुती गोष्टीमध्ये किंवा घरगुती राजकारणामध्ये जास्त त्यांचा इंटरेस्ट असतो। तर असं स्त्रियांनी न करता खरोखर तुम्हाला मी सांगतो की वायग्राजपेक्षा जास्त जर इरेक्शन जर मिळवून द्यायचं काम जर कोणी करू शकतं तर ते आहे तुमची पार्टनर। खरोखर तुमची पार्टनर ॲग्रेसिव्ह असेल की तिनं प्रॉपरली तुम्हाला स्वतःहून किस करणं, स्वतःहून तिनं म्हणजे तुम्हाला स्टिम्युलेट करणं, जे की अराउजल झोन असतील त्याला स्टिम्युलेट करणं, ओरल सेक्स करणं आणि फिमेल ऑन द टॉप पोझिशनवर येणं, ह्या जर तुम्ही प्रक्रिया केल्या प्रत्येक स्त्रियांनी तर मला वाटतं की तुमच्या पार्टनरला उत्तेजना चांगली मिळेल, त्याच्यातले हॅपी हार्मोन्स आणि टेस्टोस्टेरॉन लेवल चांगली वाढेल आणि कुठे ना कुठे त्यांच्या इरेक्शनमध्ये खूप चांगली ताठरता येऊ शकते आणि त्याच्यामुळं तुमचं सेक्शुअल लाईफ चांगलं मेंटेन ठेवण्यासाठी केव्हा ना केव्हा प्रत्येक स्त्रियांनी आपल्या पार्टनरला चांगल्या प्रकारे उत्तेजना देणं आणि त्याचं म्हणजे ॲग्रेसिव्हली पार्टिसिपेट होणं हे त्यांना खूप महत्त्व आहे। जर ॲक्टिव्हली पार्टिसिपेट आपल्या पार्टनर होत असतील तर कुठं ना कुठं आपल्याला कोणत्याही डॉक्टरांची किंवा औषधाची गरज पडू शकत नाही, कारण की फक्त प्रत्येक वेळी आपण आपल्या भावनांना म्हणजे काहीतरी फंटासी करून आपल्या इंद्रियामध्ये तेच ते इरेक्शन आणायचं आणि तेच करायचं, त्याच पोझिशनमध्ये करायचं, तर कुठं ना कुठं हे कंटाळवाणं होऊन जातं आणि पार्टनरला जोपर्यंत तुम्ही जास्त स्टिम्युलेट करणार नाही तोपर्यंत त्याला प्रॉपर इरेक्शन येणार नाही। म्हणून मी प्रत्येक स्त्रियांसाठी एक रिक्वेस्ट करतो की केव्हा ना केव्हा आठवड्यातून 1 किंवा 2 वेळा जर तुम्ही प्रॉपर तुमच्या पार्टनरला जर स्टिम्युलेट केलं तर आपल्या पार्टनरचं इरेक्शन आणि तुमचं लैंगिक आयुष्य हे चांगल्या प्रकारे जाऊ शकतं। हे इथं लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणूनच हा मी व्हिडिओ बनवलेला आहे, कारण की माझा 1-2 दिवसाचा अनुभव नाही आहे, हा माझा 40 वर्षाचा अनुभव आहे की प्रत्येक पेशंटची इन डेप्थ हिस्ट्री मी घेतो, त्यांना प्रॉपरली एक्झामिनेशन करतो आणि इन डेप्थ हिस्ट्री घेतल्यानंतर जेव्हा मला कळतं की यांचे जे पार्टनर असतात हे पार्टनर थोडेसे ह्या बाबतीत यांचं